Okay. So next is your acceleration. आता ऍक्सलरेशन साठी एक सेपरेट सिस्टम लागते आपल्याला, तर ती कशी वर्क होते हे बघूया आणि त्यातली काय डिफिकल्टी आहे ते पण बघूया. सो द ऍक्सलरेशन सिस्टम इज समथिंग लाईक दिस. ते आपण एकदा व्हिडिओ मध्ये बघूया आणि नंतर परत एक्सप्लेन करूया की ऍक्सलरेशन सिस्टम काय आहे. Yes. Drawn into the Venturi to meet the new conditions. And the accelerator pump, by injecting a quantity of fuel into the airstream, restores the mixture strength and sharp acceleration can take place. Essential in conditions like these. अजून एकदा बघूया. Some throttle opening provides more air, but weakens the mixture. There is a lag whilst extra fuel is drawn into the Venturi to meet the new conditions. And the accelerator pump, by injecting a quantity of fuel into the airstream, restores the mixture strength and sharp acceleration can take place. Essential. ओके, तर काय डिस्कस केलंय, जे काही त्यांनी आता डिस्कस केलं दॅट इज रिटर्न हिअर. सो everybody can read this particular slide. I will give you 2 minutes for reading it. Please read it. Yes. When sudden acceleration is required, गाडी आता एक कॉन्स्टंट स्पीडला चालले, तर मला अचानक वाटतं की आता ऍक्सेलरेट करायला पाहिजे, मला ओव्हरटेक करायचं आहे किंवा काय असेल, त्या कंडिशनला मला आता ऍक्सेलरेट करायचं. तर थ्रोटल इज ओपन सडनली, कारण मी ऍक्सेलरेटर दाबलं म्हणजे थ्रोटल अचानक ओपन झालं. बरोबर, अचानक मी ऍक्सेलरेटर पेडलवर पाय दिला, थ्रोटल ओपन झालं. This causes maximum amount of air to come at once. सडनली मी ओपन केलं, अचानक एअरची फ्लोची क्वांटिटी वाढली, एअर फ्लोची क्वांटिटी वाढली. बट द फ्युएल सप्लाय सिस्टम लॅग्स. म्हणजे काय, म्हणजे तुमचे हे ओपन केलं, आता एअरची डेन्सिटी वेगळी आहे, फ्युएलची डेन्सिटी वेगळी आहे, बरोबर. पण एअर जेवढा क्विकली रिस्पॉन्ड करणार आहे व्हेरिएशन इन द प्रेशरला, त्याची डेन्सिटी वेगळी असल्यामुळे ती सडनली अचानक ते रिस्पॉन्ड करू शकते. परंतु फ्युएल विच इज हॅव्हिंग मोर डेन्सिटी, इट हॅज मोर इनर्शिया अँड देअरफॉर इट इज अनेबल टू रिस्पॉन्ड क्विकली कंपेअर टू दॅट ऑफ एअर. कंपेअर टू दॅट ऑफ एअर म्हणजे एअरच्या कंपॅरिझन मध्ये फ्युएलचा रिस्पॉन्स स्लो असणार आहे. का? कारण एअरची डेन्सिटी कमी आहे म्हणून त्याला लगेच रिस्पॉन्ड करता येते, आणि फ्युएलची डेन्सिटी जास्त आहे, डेन्सिटी जास्त आहे म्हणजे इनर्शिया जास्त आहे, इनर्शिया जास्त आहे म्हणून त्याला लगेच रिस्पॉन्ड करता येत नाही. एअरची इनर्शिया कमी असणार आहे. का कमी असणार आहे? कारण एअरची डेन्सिटी कमी आहे. बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ मी एक पाईप घेतली आणि इथं पाईप मधून एअर ब्लो करतो आणि इथं एक ऑब्स्ट्रक्शन ठेवलं, काय होईल? एअर असेल तर एअर जाणार, धडकणार, इकडे गेली. परंतु तेवढ्याच स्मूथली वॉटर इकडे इकडे जाईल का? डायव्हर्ट होईल का? नाही होणार, तेवढ्या स्मूथली होणार. का? वॉटरची इनर्शिया जास्त आहे, मास जास्त आहे, इनर्शिया जास्त आहे. So therefore what is happening over here is, since the inertia of the fluid is more than that of a gas, air is able to respond to sudden acceleration when the driver is applying the accelerator suddenly, pressing the accelerator suddenly, but fuel is unable to respond. आणि ती गोष्ट इथं सांगितल्या बघा.
अजून एकदा ऐका. Separation. The jet provides more petrol until the main jet takes over. The solid throttle opening provides more air that weakens the mixture. There is a lag whilst extra fuel बरोबर. काय म्हणलंय? into the Venturi to meet the new conditions. बरोबर. म्हणजे काय? Whilst extra fuel is drawn into the Venturi to meet the new conditions. The solid throttle opening provides more air that weakens the mixture. वीकेन्स द मिक्सचर. का मिक्सचर वीकर होतंय, लीन होतंय? कारण अचानक एअर वाढली परंतु फ्युअल वाढलं नाही. त्यामुळे काय झालं? ऍक्सिलेटर दाबला. ऍक्सिलेटर दाबल्यानंतर मला काय अपेक्षित आहे? मिक्सचर रिच व्हायला पाहिजे. बरोबर. मिक्सचर रिच व्हायला पाहिजे. कारण कशासाठी मी ऍक्सिलेटर दाबलाय? ऍक्सेलरेशन करण्यासाठी. ऍक्सेलरेशन कंडिशन मध्ये मला काय पाहिजे? रिच मिक्सचर पाहिजे. परंतु मिक्सचर काय होतंय? लीन होतंय. बघा काय होतोय प्रॉब्लेम. ऍक्सिलेटर दाबला. ऍक्सिलेटर दाबल्यानंतर मला अपेक्षा आहे की रिच मिक्सचर मिळायला पाहिजे. परंतु ऍक्च्युअली इथं होतंय काय? सडनली एअर इज एबल टू ऍक्सेलरेट बट फ्युअल इज अनेबल टू ऍक्सेलरेट. म्हणजे अचानक जो फ्युअलचा फ्लो आहे तो वाढणार नाही, परंतु अचानक एअरचा फ्लो मात्र वाढला. म्हणजे एअर जास्त आली आणि फ्युअल मात्र तेवढंच राहिलं. सो momentarily, temporary, there is a lag in the fuel flow, and due to which the mixture, instead of becoming richer, it is becoming leaner. म्हणजे रिच होणं सोडा परंतु ती लीन होते. That is what is explained. The solid throttle opening provides more air that weakens the mixture. There is a lag whilst extra fuel is drawn into the Venturi to meet the new conditions. तर आपल्याला काय पाहिजे? मग त्या वेळेला आपल्याला एक्स्ट्रा फ्युअल सप्लाय करता आली पाहिजे. कुठल्या कंडिशनला? ज्या वेळेला आपण ऍक्सेलरेटर दाबतोय त्या वेळेला जी सिस्टम आहे, आपली सिस्टम आहे, ऑलरेडी एक सिस्टम आहे, दॅट इज गोइंग टू रिस्पॉन्ड. मग त्या हिशोबानं जेवढं ऍक्सेलरेशन आपण दाबतोय त्या पद्धतीने ती एक्स्ट्रा फ्युअल देणारच आहे. परंतु मोमेंटरली तिथे एक लॅग तयार होतोय. मोमेंटरली तिथं एक डेफिशियन्सी तयार होते. मोमेंटरली द मिक्सचर बिकम्स लीनर. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे तुमचा ही प्रॉब्लेम आता आपण जी इथं काय ही म्हणलेला इथं हा प्रॉब्लेम. So when the sudden acceleration is required, the throttle is opened suddenly. कारण आपण ऍक्सेलरेटर दाबला. This causes the amount of the air, more amount of the air to come suddenly, but the fuel supply lags. Thereby causing a engine stumble or hesitation. म्हणजे हेजिटेशन म्हणजे आपण जे काय म्हणतोय इंजिन कुतायला लागलंय, समथिंग लाईक दॅट कंडिशन. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी पॉवर मिळत नाहीये. which is due to weak mixture. कारण आज ही प्रॉब्लेम का आलं? कारण इंजिन इज being supplied weak mixture instead of rich mixture when we are pressing the accelerator pedal. To avoid this, separate pump which provides fuel momentarily. थोड्या वेळासाठी आपल्याला एक्स्ट्रा फ्युअल देणारी सप्लाय तिथं तयार करावी लागते till the mixture is delivered by the system. म्हणजे जोपर्यंत कार्बोरेटर तुम्हाला नॉर्मल कंडिशन मध्ये येऊन ऍक्सेलरेटर पोझिशनच्या हिशोबाने जास्त फ्युअल सप्लाय करायला चालू करत नाही, तेवढ्या मोमेंटरी कंडिशनला आपल्याला एक्स्ट्रा फ्युअल देण्यासाठी आपल्याला सिस्टम लागते. व्हेन द ऍक्सेलरेटर पेडल इज प्रेस्ड, यासाठी आपल्याला एक सेपरेट पंप वापरला. ओके, अँड दिस इज युअर सेपरेट पंप युज्ड फॉर दॅट. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ऍक्सेलरेटर दाबाल त्या वेळेला दिस पर्टिक्युलर पंप इज गोइंग टू सप्लाय extra fuel into the system. Okay, so let us see this particular extra fuel. So this is your pump. यात काय आहे? एक सिलेंडर आहे, एक पिस्टन आहे आणि हे कुठं बसवलंय? कार्बोरेटरच्या कॉन्सेंट्रिक बसवलंय, म्हणजे साइड बाय साइड बसवलंय. आता काय झालं? हे पिस्टन वरती गेलं की ह्यात जेवढं किती फ्युअल असणार आहे, जेवढं फ्लोट चेंबर मधली लेवल असणार आहे तेवढं फ्युअल यातमध्ये पण असणार आहे. बरोबर. म्हणजे हा पिस्टन वरती गेला की यात सक्शन होऊन यात फ्युअल येईल आणि
हे दाबताना इथून फ्युअल आतमध्ये येते बरं का, यात इथून फ्युअल आतमध्ये येते. ज्या वेळेला इथे सक्शन तयार होतंय त्यावेळेला इथून फ्युअल आतमध्ये येते, आणि ज्या वेळेला ही खाली येते त्यावेळेला फ्युअल इथून बाहेर तुमच्या कार्बोरेटर मध्ये येतं. ओके, सो दॅट इज हाऊ दिस इज वर्किंग. मग आणि हे काय केले आपण, हे ऍक्सिलेटरला कनेक्ट केलं. म्हणजे एकदा आपण ऍक्सिलेटर दाबला की हे एकदा दाबलं जाईल, ऍक्सिलेटर सोडला की हा पिस्टन वरती येईल. बरोबर, म्हणजे जेवढ्या वेळेला आपण ऍक्सिलेटर दाबू तेवढ्या वेळेला हा पिस्टन खाली जाणार. परंतु बघा, ह्याच्यामध्ये एक ठराविक क्वांटिटी फ्युअल आहे. एकदा तुम्ही ऍक्सिलेटर दाबला की जेवढं काय त्या साठलेलं आहे तेवढं बाहेर येणार, आणि एकदा तुम्ही ते ऍक्सिलेटर तसाच दाबून ठेवला तर आता ह्यातनं फ्युअल यायचं नाहीये, कारण त्यातलं फ्युअल संपलेलं आहे. So momentarily this particular system is able to supply some amount of extra fuel. Okay, so that is shown here. And the acceleration pump, into the gas stream, restores the mixture strength and sharp acceleration can take place. आता बघा, या कंडिशन मध्ये आता यातलं फ्युअल संपलंय. आता यातनं फ्युअल येणार नाहीये, यातनं फ्युअल येणार नाही. आता यातनं फ्युअल येणार नाहीये का? पिस्टन इथं डाऊनमोड पोझिशनला आला. आता इथून पुढे पिस्टन मूव्ह होत नाही, म्हणजे इथं प्रेशराइज होत नाहीये, इथं प्रेशराइज होत नाही, त्यामुळे इकडून यायचं फ्युअल संबंध नाही आता. बरोबर, तर ही कशासाठी आपण केलं, जी मोमेंटरली डिप तयार होतोय, मोमेंटरली जी मिक्सचर वीक तयार होतोय त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी ही आपण एक्स्ट्रा सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट दिली, आणि त्याला ऍक्सिलेटरचं कनेक्शन दिलं. ज्या वेळेला आपण ऍक्सिलेटर एकदा दाबू त्यावेळेला आपण ह्याला त्यातलं फ्युअल तिकडे करणार. आता ज्याने कुणी गाडी चालवली असेल त्यांना माहित असते बघा, पर्टिक्युलरली आपल्याला जर चढाला जर गाडी कुदायला लागली तर आपण काय करतो, ऍक्सिलेटर 2-3दा, किंवा ज्यांनी बाईक चालवली असेल त्यांना पण माहिती आहे बघा, जर आपण जास्त चढ असेल तर आपण घुईंग 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 करतो. मग प्रत्येक वेळी आपण ज्या वेळेला ऍक्सिलेटर दाबू त्यावेळेला ही एकदा खाली जाणार आहे. परत ऍक्सिलेटर सोडलं की ही परत वरती आलं, ही भरलं, परत ऍक्सिलेटर एकदा दाबलं की ह्यातली परत एक्स्ट्रा फ्युअल गेली. म्हणजे जेवढ्या वेळा आपण ऍक्सिलेटर घुईंग 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 प्रत्येक वेळी तेवढ्या जास्त क्वांटिटी आतमध्ये सप्लाय करत जातो. Okay, so we pump the accelerator pedal. It is called as pumping. So if you pump the accelerator pedal at that time, huge amount of fuel will be supplied, and that will help in extra power requirement at that particular condition. Particularly हे कधी करतो आपण, ज्या वेळेला आपल्या शंका येते की आपला चढ खूप जास्त आहे, गाडी कुदायला लागली, अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, मग त्याला पंपिंग करतो. मग पंपिंग केल्यामुळे काय होतं, प्रत्येक वेळी ही वरती आला की भरलं जातंय, आणि परत आपण ऍक्सिलेटर दाबला की परत इथलं फ्युअल आहे ती बाहेर जाते. ओके, सो सेम म्हणजे आता ही जी काय दाखवलं तुम्ही, ओके, ही अशा प्रकारे मोमेंटरली किती फ्युअल बाहेर आलं, जेवढं इथं भरलं होतं तेवढंच. एकदा हे संपलं की आता ह्यातलं काही पुढे येत नाही. म्हणजे तुम्ही आता किती जर वेळ ऍक्सिलेटर पेडल दाबून ठेवला तरी यातनं त्या वेळेला फ्युअल येत नाही. आता तुमची मेन सिस्टम रिस्पॉन्स चालू केलं, मेन सिस्टम मधून, मेन जेट मधून आता जास्त फ्युअल यायला लागलं, कारण त्याची इनर्शिया ओव्हरकम करून फ्युअलची क्वांटिटी आता वाढली. आता इथं प्रॉब्लेम नाहीये. बरोबर, सो दिस इज युअर ऍक्सेलरेशन सिस्टम. आणि तीच इथं आपण लिखित स्वरूपात आपण इथं एक्सप्लेन केलंय. when the accelerator pedal is pressed, the outlet wall is open and the fuel is forced out into acceleration jet. Separate jet वापरला, acceleration jet. When the pedal is released, the piston moves up, thereby sucking the fuel from the float chamber. Piston वरती गेलं की त्यातनं सक होतंय. This pump is ready for next discharge. Next discharge when the accelerator pedal is pressed. Okay, आणि हे वर्किंग होतं. बरोबर, प्रत्येक वेळी आपण ऍक्सेलरेशन पेडल दाबला की यातली जेवढी एक्स्ट्रा आहे तेवढं फ्युअल इथं ऍक्सेलरेशन जेट मधून बाहेर येतो. ऍक्सेलरेशन जेट, सेपरेट जेट कॉल्ड एज ऍक्सेलरेशन जेट, त्याच्यामधून ती बाहेर येतो. ओके, ही आपलं नॉमिनल जेट नाही, मेन मीटरिंग सिस्टम नाहीये ही. ओके, ही सेपरेट सिस्टम आहे. ओके, सो वी हॅव अ सिलेंडर अँड पिस्टन and this will be filled whenever the accelerator is pressed. At that time the piston is pushed down, and whatever the fuel accumulated in this particular cylinder, that is being
going into the carburetor barrel in the form of a jet through the acceleration system, that is acceleration through the acceleration jet. Okay, so momentarily whenever we press the accelerator pedal, actually काय होतंय, actually आपल्याला मिक्सचर रिच पाहिजे परंतु ती लीन होते. मग तसं होऊ नये म्हणजे आपण अचानक ऍक्सिलेटर दाबला कशासाठी, मला गाडीचं वेग वाढवायचा आहे, मला ओव्हरटेक करायचं आहे, परंतु होतंय काय, उलट होतंय. काय होतंय, मिक्सचर लीन झालं की इंजिनला कमी फ्युएल सप्लाय झालं, इंजिनला फ्युएल कमी सप्लाय झालं की इंजिन पॉवर तयार कमी करणार. म्हणजे मला एक्सपेक्टेड काय, स्पीड वाढवणं, पण होतंय काय, स्पीड कमी होतंय का, मिक्सचर लीन झालं. म्हणजे तसं होऊ द्यायला नाही पाहिजे. So there should be some provision for taking care of this particular condition, and that is where your acceleration pump system is coming into picture. So here this is your acceleration pump, which has a piston and a cylinder arrangement, which is filled with the fuel. Okay, whenever you press the accelerator pedal, this pump is going to pump some extra amount of fuel into the barrel. Okay, I hope everybody understood the acceleration pump system. कोणाला काही doubt आहे का acceleration pump system बद्दल? Anybody having any doubt? आहे का कोणाला काय डाऊट ऍक्सेलरेशन पंप सिस्टम बद्दल? अशाच प्रकारचे अजून पण आपण वेगळ्या वेगळ्या सिस्टम वापरतो. इथं बघा, त्या नीडलचं चेंज झाल्यानंतर, हे तुम्हाला मी मगाशी दाखवायचं विसरलो, रादर आपण बघितलं नाही. हे बघा, म्हणजे जी नीडल इथं कमी जास्त झाले की इकडची येणारी जी फ्युएलची क्वांटिटी वेरी होते. तिथून फ्युएल यायला चालू होतं, हे फ्युएल वाढत वाढत गेलं. ओके, अजून एक सिस्टम आहे. दिस इज ओके. काय तर इथं ओपनिंग आहे खाली, आणि त्या ओपनिंगला आता ही कुठलं होल मॅच होतंय त्या हिशोबानं तेवढ्या प्रमाणात फ्युएल बाहेर येणार आहे. आपण काय केलंय, एक होल छोटा आहे, दुसरं अजून मोठा आहे, तिसरं त्याच्यापेक्षा मोठा आहे, चौथं त्याच्यापेक्षा मोठा आहे, अशी वेगळे वेगळे डायमीटरची होल ड्रिल केलेत. आता बघा काय झालं, आता खाली पण अशी 4 होल आहेत, त्या खालच्या 4ही होलला ती मॅच झाली, आणि त्यामुळे काय झालं, आता ही ऑल द 4 होल्स आर नाउ एबल टू सप्लाय द फ्युएल. बरोबर. नाव जसं परत ऍक्सिलरेटरची पोझिशन चेंज होईल, तर ही वेगळ्या वेगळ्या कंडिशन मध्ये वापरली जाते. ऍक्सिलरेशन पाठिंबासाठी पण वापरू शकतो, आणि ही वॉर्मअप कंडिशनला पण वापरू शकतो. तर आता काय झालं बघा, इथं ही डिस्क ज्या वेळेला आपण फिरवतो, त्यावेळेला काय, ही किती प्रमाणात फिरवतो त्या बेसिसवर किती होल्स मधून फ्युएल यायला पाहिजे हे ठरवतो. मग नंबर ऑफ होल्स जसं वाढत जाऊ तसं जास्त अमाउंट ऑफ फ्युएल येत जाईल. सो दॅट इज another method of controlling the fuel quantity as per requirement. Barabar? That is another method of controlling the fuel with the help of this particular rotating discs. Okay, so this is another system of controlling the fuel. So any doubt with respect to any of this particular systems, whatever we have discussed till now? आतापर्यंत जे काय बघितलं त्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? We have described are only 2 of many kinds. Although the principles are the same, individual engine requirements have produced many modifications of design and manufacture.
higher performance motor cars. आता मल्टी बॅरल कार्बोरेटर दिसतोय बघा तुम्हाला, आपण जे काल डिस्कस केलता मल्टी बॅरल टाइप ऑफ कार्बोरेटर. Is not always sufficient for this purpose. And one development which meets the need is the twin choke carburetor. It consists of मल्टी बॅरल किंवा मल्टी चोक कार्बोरेटर त्याला म्हणतात. in the same casting. तर इथं काय दोन बॅरल आहेत, इथे एक बॅरल आहे, इथे एक बॅरल आहे. आपण जे काल आपल्या स्लाइड मध्ये बघितलं होतं, स्लाइड मध्ये आपण असं बघितलं होतं. सो इट वॉज समथिंग लाईक दिस, मल्टी बॅरल कार्बोरेटर. या हिअर मल्टी बॅरल. ओके, तर हाच कार्बोरेटर इथं आता ट्विन बॅरल टाइप दाखवलाय, त्याला मल्टी चोक टाइप ऑफ कार्बोरेटर पण म्हणतात. आता बघा इथलं ऍक्सिलेटर हे टोटल ओपन झालं, हे क्लोज्ड आहे, हे आता ओपन झालं बघा. म्हणजे हे आणि हे दोन टोटल तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग दिसते. इथं बघितला आता दोन्ही क्लोज्ड आहेत, ही आता ओपन झालं बघा, हे ओपन व्हायला लागलंय, नंतर हे ओपन होत. बरोबर. सो initial condition, the only one is in operation. At a higher load condition, the second one will also come into operation. म्हणजे मल्टिपल वॉल्स असतात बघा, मल्टिपल वॉल्स असलेल्या इंजिनला मिक्सर सप्लाय करण्यासाठी मल्टिपल आपण इनलेट दिलेले असते. मग ज्या वेळेला लोअर रेंज मध्ये आपली पॉवर सप्लाय पाहिजे असतं, त्यावेळेला एका इनलेट मधून एक वॉल ओपन होणार आणि त्याच्यामधनं फक्त मिक्सर आतमध्ये जाणार. ज्या वेळेला आपलं engine running condition becomes extreme where the power requirement is higher, त्यावेळेला the second barrel will also come into picture. The second wall is open and the mixture from the second barrel will go into the combustion chamber. बरोबर. So it is a multi-barrel type of carburetor. So I hope you understood what is multi-barrel type of carburetor. So this is इथं 4 बॅरल दाखवलेत, परंतु आता आपण डिस्कस केल्या व्हिडिओ मध्ये 2 बॅरल होतं, ट्विन बॅरल होतं. To deliver the right mixture of fuel and air to the engine at precisely the right moment. So that was about the carburetors. एकदा हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि नंतर मग कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. The carburetor. It meters and delivers fuel to the engine under all conditions. How does it function? Made to function by air, drawn through the air intake by the engine. The speed at which the air हा moves दिसतो तो फिल्टर आहे, एअर फिल्टर. is determined by the speed of the engine. Demonstrates the principles involved. हे प्रिन्सिपल डेमॉन्स्ट्रेट केलंय It consists of व्हेंचुरीचं. fuel, at the center of which is a restriction called a venturi. तिथं ही व्हेंचुरी दाखवल्या बघा, ही व्हेंचुरी आहे. Air is drawn through the model in the same way that an engine draws air through a carburetor. If smoke is introduced into the model, the movement of the air may be seen. तिथं तुम्हाला व्हेंचुरी दिसते बघा, हे The main air stream हा and broken into types. कन्व्हर्जंट आणि हा डायव्हर्जंट. This is one Convergent, carburetor. थ्रोट आणि डायव्हर्जंट. ही थ्रोट आहे. In a simple single jet carburetor, there would be a venturi, a throttle, a jet, and a float chamber, which contains the petrol. The flow of air through the venturi causes a pressure drop, which pulls petrol from the float chamber through the jet into the airstream. The flow of fuel is controlled by the difference between pressure at the nozzle of the jet and the atmospheric pressure in the float chamber. The size of the pressure drop governs the operation of the engine, which responds to the position of the throttle. Such a carburetor is only the beginning. It does not meet the needs of the modern motor car. It was good enough for a car like this. Wouldn't begin to work in one like this. Developments
of the petrol engine have produced efficient and sophisticated carburetors to meet the demands of modern motoring. The job is to deliver the right mixture of fuel and air to the engine under all conditions. And to keep the mixture in the correct proportions, more air has to be introduced. This is done by an air bleed, which restricts the amount of fuel reaching the engine by mixing in more air to maintain the correct mixture. The air bleed consists of special channels within the carburetor, and the flow of fuel through the main jet draws in the additional air. हे एअर ब्लीड सिस्टम दाखवले इथनं एअर येते Starting from आणि इथनं cold, फ्युअल येते आणि how इथं much ब्लीड करून mixture पुढे is घ्यावं needed. एअर ब्लीड सिस्टम. Here the choke plays its part. To start the engine, the choke is closed, which slightly opens the throttle. The choke valve allows very little air to pass. So when the engine is turned over, the suction acts mainly on the fuel jet, and together with the small amount of air, produces a richer mixture for starting when cold. At normal idling speed, the airflow is not strong enough to pull sufficient fuel into the Venturi to keep the engine running. To do this, a small amount of petrol is injected into the side of the throttle nearest the engine. This is the idling jet. Petrol is delivered from the float chamber, air is drawn from the upper part of the Venturi, and sufficient mixture is provided for the engine to idle. In normal acceleration, a progression jet provides more petrol until the main jet takes over. Sudden throttle opening provides more air, but weakens the mixture. There is a lag whilst extra fuel is drawn into the Venturi to meet the new conditions. And the accelerator pump, by injecting a quantity of fuel into the airstream, restores the mixture strength and sharp acceleration can take place. Essential in conditions like these. There is another type of carburetor. It is called a variable jet carburetor. हा इथं एक व्हेरिएबल जेट कार्बोरेटर आहे म्हणजे तुम्हाला तो एक राहिला कन्सेप्ट सांगायचा. व्हेरिएबल जेट कार्बोरेटर एक मिनिट हा. ऍक्च्युअल कार्बोरेटर मध्ये तुम्हाला हे असं कार्बोरेटर दिसेल. तर इथं बघा, इथं तुम्हाला वाटतंय मला शेअरिंग स्टॉप करायला पाहिजे. हा तर मला वाटतं मी दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. हो सर. या तर इथं दिसतंय हा तुमचा जेट आहे, इथं तुमची वेंचुरी दिसते बघा, ह्याच्या आतमध्ये तुमची वेंचुरी आहे. आणि इथं बघाल तर इथं बघा ही फ्लोट दिसते. ही फ्लोट म्हणजे तुमचं वेंचुरी इथं आहे, बेसिक बॅरल इथं आणि तुमचा फ्लोट चेंबर इथं. आणि ही फ्लोट चेंबर मध्ये इथं फ्लोट मी आता हात लावतोय ती फ्लोट आहे बरोबर. आणि ही दिसतंय तुमचं जेट आहे, इथं दिसतंय ती ही जेट आहे बरोबर. या जेट मधून तुमचे फ्युएल बाहेर येणार आहे. ओके, म्हणजे आपण जसं फिगर मध्ये जसं दाखवलंय, एका बाजूला आपल्याला बॅरल दिसला, तो हा बॅरल बरोबर, इथं हा बॅरल तुमचा,
आणि त्याच्या साईडला आपण काय दाखवलं फ्लोट चेंबर. तर हा तुमचा फ्लोट चेंबर बरोबर. आणि मग आपण त्याच्या खालच्या साईडला बघितलं तर इथं बघा ही ऍक्सेलेटर आपण कनेक्ट केलंय. तर ऍक्सेलेटर जसं मी कनेक्ट करू तसं इथं बघा हा बटरफ्लाय फॉल फिरतोय. मग काय करणार, ज्या वेळेला मी ऍक्सेलेटर देतो त्यावेळेला काय होतंय बघा, हा बटरफ्लाय वॉल ओपन होतोय आणि तुमचं मिक्सचर क्वांटिटी वाढत जाते बरोबर. तर ही तुमचं बॅरल आणि इथं तुमची वेंचुरी बरोबर. इथं तुमची वेंचुरी आहे. इथं तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही इथं पर्सनली इथं बघायला आलं की तुम्हाला दिसेल इथं डायमेन्शन कमी झालंय. इथं वेंचुरी तुम्हाला सरळ सरळ दिसेल बरोबर. इथं वेंचुरीचं डायमेन्शन इथं कमी होताना तुम्हाला इथं मॅन्युअली ज्या वेळेला बघताल त्यावेळेला इथं ज्या वेळेला येईल त्यावेळेला बघा. दुसऱ्या टाईपचं जी आहे कार्बोरेटर ही आपण टू व्हीलर साठी वापरतो, जिथं आपण हॉरिझॉन्टल किंवा ही म्हणतो. तर इथं बघा ही तुमचं हे आहे चोक आहे. तर बघा नॉर्मली हा चोक आपण अशा कंडिशन मध्ये ठेवतोय, तुम्हाला येतनं पॅसेज दिसतंय बरोबर. आणि आता बघा मी ही दाबतोय, आता काय झालं, क्लोज झालं बरोबर. म्हणजे आपण पॅसेज क्लोज केला. हा तुमचा चोक आहे बरोबर. ही चोक दिसतोय का तुम्हाला, ही चोकचं नॉब आहे. तर नॉर्मल या पोझिशन मध्ये असते, ओपन कंडिशन मध्ये इथून ही जाते. आणि ज्या वेळेला मी ऑपरेट करतो त्यावेळेला काय होतंय, इथला जो बटरफ्लाय वॉल आहे तो तुम्हाला आता क्लोज होताना दिसतो. आता ही क्लोज झालं ओके. तर ही तुमचं चोक दिला. आणि नेक्स्ट पार्ट जो आहे तो तुम्हाला बेसिकली आता काय झालंय की ओके. तर इथं याच्या आतमध्ये इथे एक बघा पिस्टन आणि इथं त्याचे एक निडल दिसते तुम्हाला. ही निडल आता जी मगाशी आपण डिस्कस केली ती निडल, आणि ती निडल इथं तुम्हाला मी ज्या वेळेला यातून दाखवू तुम्हाला, आता ही ओपन पोझिशन मध्ये दाखवतो, तर तुम्हाला इथं दिसेल की ही निडल खालीवरती होते ओके. ही निडल खालीवरती होते म्हणजे खालचं जी ज्या इथं ही जे तुमचं फ्लोट चेंबर आहे, या फ्लोट चेंबर म्हणजे इथं ओरिझॉन्टल टाइप ऑफ कार्बोरेटर आहे. हा व्हर्टिकल टाइप ऑफ होता अगोदर बघितलेला तुमचा, हा व्हर्टिकल टाइप ऑफ होता. हा आता हॉरिझॉन्टल ड्राफ्ट टाइप ऑफ कार्बोरेटर आहे. तर ह्याऐवजी काय आहे, ही फ्लोट चेंबर खाली आहे. इथून या इथं आपण आता जसं व्हिडिओमध्ये बघत होतो, व्हिडिओमध्ये कसं बघत होतो हे बघा, ही हॉरिझॉन्टल दिसतंय बरोबर. इथनं कुठं फुटून येणार आहे, फ्युअल इथून येणार आहे बरोबर. ही ज्या वेळेला पिन ही तर ही दिसते, हा तुमचा पिस्टन, हा पिस्टन आहे बरोबर आहे. दिसत नाही सर स्क्रीन दिसत नाहीये, नाही. आता दिसतंय, आता दिसतंय का बरं. हे राहू द्या, स्क्रीन राहू द्या, कार्बोरेटर दिसतोय तुम्हाला. हो. हा तर ठीक आहे. तर हा पिस्टन, ह्या पिस्टन इथल्या ज्या जेट आहे आपल्या जे ओपनिंग म्हणालो ज्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्या फ्युअल क्वांटिटी चेंज होणार आहे ती ही निडल ज्या वेळेला त्याच्या आतमध्ये होलमध्ये पॅसेज मध्ये जास्त इन्सर्ट होईल त्यावेळेला फ्युअल क्वांटिटी कमी होईल. आणि ज्या वेळेला ही वरती आपण खेचू त्यावेळेला काय होणार आहे, फ्युअल क्वांटिटी त्या पद्धतीनं जास्त होत जाणार आहे ओके. सो आणि याच्यासाठी आपल्याला कंट्रोल करायसाठी आपल्याला इथं काय केलंय, आपण इथं या टाईपचं कार्बोरेटर आपण जनरली टू व्हीलर मध्ये वापरतो ओके. तर हे आता ओके. तर ही अशा प्रकारे हे बसवलेलं असतं, स्प्रिंग लोडेड असतं हे, अशा प्रकारे तिथं बसवलेलं असतं. आणि ह्याचं आपल्याला कसं वर्किंग होतंय हे तिथं दाखवलंय. म्हणजे हे तुम्हाला दोन टाईपची जी कार्बोरेटर दाखवले, एक कॉन्स्टंट चोक आणि एक व्हेरिएबल चोक. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर आणि व्हेरिएबल प्रेशर. ह्याच्यामध्ये काय आहे की ही व्हेरिएबल प्रेशर आहे आपण सुरुवातीला बघितलेला, परंतु ह्याच्यामध्ये काय आहे, हे कॉन्स्टंट प्रेशर आहे बरोबर. इथं क्रॉस सेक्शन चेंज होते, एकामध्ये क्रॉस सेक्शन आहे तसंच राहते, दुसऱ्यामध्ये क्रॉस सेक्शन चेंज होते ओके. तर आता मी परत शेअर करतो स्क्रीन आणि नंतर तुमचा व्हिडिओ रन करतो, म्हणजे मला वाटतं तुम्हाला मग हे दिसेल ओके. नाव आता हे तुम्हाला दिसलेलं बघा हे होतं. With the engine running, air is drawn out of the interior of the dome. The pressure falls. बरोबर. इथल्या प्रेशर डिफरन्स मुळे काय होतंय, हे उचललं जाते. म्हणजे जेवढा आपण ऍक्सिलरेटर दाबू तेवढ्या प्रमाणात हे उचललं जाते. इथं व्हेरिएबल क्रॉस सेक्शन बरोबर, इथं क्रॉस सेक्शन चेंज होतोय. क्रॉस सेक्शन जी वेंचुरीचा क्रॉस सेक्शन आहे तो चेंज होतोय आणि
पहिल्या टाइप मध्ये बघितलं तर क्रॉस सेक्शन सेम राहिला, बरोबर. आपण फक्त टोटल फिरवून अमाऊंट ऑफ मिक्सचर फ्लोईंग इन टू द इंजिन चेंज करतो. परंतु या केसमध्ये काय करतोय, या केसमध्ये जी वेंचुरी आहे ही वेंचुरी आहे बघा, ही दिसते ही वेंचुरी आहे, बरोबर. ह्या वेंचुरीचं क्रॉस सेक्शन आहे तीच आपण कमी जास्त करतोय. ही ज्या वेळेला खाली येईल त्यावेळेला क्रॉस सेक्शन कमी झालं, ही ज्या वेळेला वरती जाईल त्यावेळेला क्रॉस सेक्शन वाढलं. क्रॉस सेक्शन वाढलं की अमाऊंट ऑफ मिक्सचर फ्लोईंग विल इन्क्रीज, बरोबर. क्वांटिटी फ्लोईंग विल इन्क्रीज. when the cross section decreases, the amount of mixture flowing into the engine will decrease. So this is changing the quantity by changing the cross section area of the venturi, बरोबर. ते इथं दाखवलं. The air flows back. म्हणजे जसं ऍक्सलरेशन आपण देऊ ही ऍक्सलरेटरला रिस्पॉन्ड करणार ही सिस्टम. हे अशा प्रकारे टू व्हीलर मध्ये सिस्टम असते, टू व्हीलरच्या कार्बोरेटर मध्ये अशी सिस्टम असते. Graduated eco is held by the piston in. आणि जसं जसं ही वाढेल, एअर क्वांटिटी वाढली, इथून येणारी फ्युअलची क्वांटिटी वाढली, जास्त मिक्सचर आपण सप्लाय करू शकतो. And the fuel that is needed is pulled into the airstream. तर मला वाटतं तुम्हाला दोन्ही टाईपचे कार्बोरेटर समजले. There is a disc valve operated by the choke in which a series of holes of different diameters are drilled. The choke control rotates the disc into the full bridge position. All holes are open to the flow from the flow chamber. As the engine warms up, the choke is pushed back in. Fewer and smaller holes provide fuel, and the mixture returns to normal. The carburetors we have described are only two of many kinds. Although the principles are the same, individual engine requirements have produced many modifications of design and manufacture. In the higher performance motor cars, maximum power is obtained by drawing in as much mixture into the cylinders as possible. A single carburetor is not always sufficient for this purpose. And one development which meets the need is the twin choke carburetor. It consists of two carburetors of different diameters side by side in the same casting. At lower revolutions, the needs of the engine are met by the smaller carburetor. At high revolutions, the larger diameter carburetor comes into operation, greatly increasing the flow of mixture into the engine and improving its performance. The task is always the same. It's simply to deliver the right mixture of fuel and air to the engine at precisely the right moment. Okay, I think the carburetor part of this particular system's modern carburetor, all this particular things we have covered. So any doubt with respect to any of the systems whatever we have discussed either today or yesterday related to carburetor, any doubt you can ask. Any doubt in the carburetor related कसलाही तुम्हाला पहिल्यापासून आतापर्यंत जे काय आपण कार्बोरेटर रिलेटेड डिस्कस केलं, फ्युअल सिस्टम इन एसआय इंजिन रिलेटेड जे काय डिस्कस केलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? I think it is 2:42. Okay. Okay, we'll stop over here. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. Else you can mark your attendance and you may leave. Yes. Anybody having any doubt? Please ask. Related to carburetor. Carburetor related कसलाही डाऊट? कुठल्याही सिस्टम रिलेटेड असेल तर विचारा. Else you can mark your attendance and you may leave. Yes. Anybody? Anybody having any doubt?
you have a doubt, please ask. Salukhe, More, Sauri Jadhav, Asbe, Raviraj Ronge. Any doubt? If you have any doubt, please ask. No, sir. No. Okay. Okay, then I hope we can stop over here for today. Okay, and we'll continue with this in the next lecture. So thank you for attending the lecture. We'll stop over here for today.